धुडकारला पाहिजे। त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी पण कुणाच्या राजकीय दबावापोटी चुकीची कामं करता कामा नये। शेवटी हे महायुतीचं सरकार आहे, त्याच्यामध्ये चांगल्याला चांगलं म्हणायची आमची सगळ्यांची तयारी आहे, मानसिकता आहे। स्वच्छ चांगला कारभार झाला पाहिजे। परभणीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या भाषणादरम्यान लाडक्या बहिणी खुर्च्या सोडून निघून गेल्या। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आज परभणी शहरातील महात्मा फुले शाळेच्या मैदानामध्ये सभा आयोजित करण्यात आली होती। माजी नगरसेवक अक्षय देशमुख यांनी ही सभा आयोजित केली होती। आज झालेल्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये विविध पक्षांचे 15 माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षात दाखल झाले आहेत। या मेळाव्यात संबोधित करण्यासाठी अजितदादाने आपले भाषण सुरू केले। या दरम्यान त्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल देखील बोलले, परंतु त्यांनी भाषण सुरू करताच कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या बऱ्याच लाडक्या बहिणी तिथून निघून गेल्या आणि बऱ्याच खुर्च्या रिकाम्या झाल्या। दरम्यान परभणीमध्ये एका अल्पवयीन मुलीशी झालेल्या अत्याचाराची घटना काही दिवसांपूर्वी शहरातील लहुजी नगर भागामध्ये घडली होती। ही बाब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या लक्षात आणून देण्यासाठी काही तरुणी आपल्या हातामध्ये पोस्टर घेऊन सभेमध्ये उभ्या होत्या। उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यासाठी पोस्टर घेऊन काही तरुणी उभ्या होत्या, मात्र तरुणींकडे कोणीही कार्यकर्ते किंवा पदाधिकारी यांनी सुद्धा लक्ष दिले नाही।